नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। महाडीडी 2021 मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हे संपादन केलेलं आहे त्याच पद्धतीने भरघोस प्रमाणामध्ये जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपला क्लास तत्पर आहे। 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जी अभियोग्यता परीक्षा होत आहे, अर्थात टेट परीक्षा होत आहे, टीआयटी परीक्षा होत आहे, त्या संदर्भात मी बरंच तुम्हाला आता सांगणार आहोत। पहिली गोष्ट अशी की क्लास कुठे लावायचा। क्लास अशा ठिकाणी लावा मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचं फुलफिल नॉलेज मिळत असेल, कारण की त्यालाच खऱ्या अर्थाने महत्त्व आहे। जर तुम्ही आता चुकलात तर तुम्ही नेहमीसाठी चुकलात, हे फक्त सूत्र तुम्ही लक्षात ठेवा। कारण असं आहे की टीआयटी ही जी परीक्षा आहे जिला अभियोग्यता म्हटलं जातं, शिक्षकाची अभियोग्यता विचारण्यासाठी म्हणजे तपासणी करण्यासाठी आपल्याला ते परीक्षा द्यावी लागतं। त्यामध्ये तुमच्याकडून काही क्षमता जाणून घेण्याच्या असतात आणि त्या क्षमता शालेय पाठ्यपुस्तकाशी रिलेटेड असतात। ज्या पद्धतीने मॅथमॅटिक्स लहान मुलांचं असतं त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्स तुम्हाला विचारलं जातं, मात्र ते उपयोजनात्मक स्वरूपात विचारलं जातं। त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता आहे अर्थात रिझनिंग आहे। मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला टीआयटी मध्ये अर्थात टेट मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, ते सर्वांनाच माहिती आहे। कारण की बुद्धिमत्तेला 40% वेटेज देण्यात आलेला आहे। बुद्धिमत्ता प्लस मॅथमॅटिक्स अर्थात रिझनिंग प्लस मॅथमॅटिक्स याला 200 पैकी 120 पेक्षा जास्त मार्क्स विचारले जातात। अर्थात 200 प्रश्नांपैकी 120 पर्यंतचे प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग वर विचारले जातात। मग कोणते आणखी सब्जेक्ट उरलेले आहेत तेही सांगतो। बघा, सुरुवातीला आपण जाऊया मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये। मॅथ्स प्लस रिझनिंग एम आर लक्षात घ्या। एम फॉर मॅथ्स, आर फॉर रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याला मार्क्स विचारले जातात 120, अर्थात 120 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहे। क्वेश्चन्स उरलेले जे 80 क्वेश्चन्स आहे त्यामध्ये काही इन्क्लुजन आहे, म्हणजे 80 मध्ये 4 तरी पार्ट्स तुमचे विचारले जातात। पहिला पार्ट्स म्हणजे भाषिक असतो, तो मराठी प्लस इंग्लिशचा असतो। मराठीचे काही क्वेश्चन विचारले जातात आणि इंग्लिशचे काही क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याला वेटेज 15 + 15 मार्क्सचा आहे। कधी कधी 6 प्रश्न विचारले जातात मराठीचे, तर कधी कधी 15 विचारले जातात। एकंदरीत जर विचार केला तर मराठी प्लस इंग्लिशला 30 मार्काचं वेटेज आहे। त्यानंतर एक येतं मानसशास्त्र। मानसशास्त्रामध्ये उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात। उपयोजनात्मक ओके, उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा पार्ट आहे जीकेचा आणि एक पार्ट आहे जीएसचा। जीके आणि जीएस मध्ये काय कंपॅरिझन असतं, काय त्याच्यामध्ये डिफरंट असतं ते लक्षात घ्या। जीके म्हणजेच काय, जनरल नॉलेज, जे की चालू घडामोडीवर विचारले जातात। चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काय, भारताचं मंत्रिमंडळ काय आहे, कोणते मंत्री कोणत्या खात्याचे आहे, असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। तो भाग आहे जीकेचा। असे काही प्रश्न विचारले जातात ज्याला वेटेज खूप कमी आहे। त्यानंतर आहे जीएस। जीएस म्हणजेच काय, जनरल स्टडी। जनरल स्टडीज म्हणजेच काय, सोशल सायन्सेस अर्थात सामाजिक शास्त्राशी रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न असतात एखाद दुसरा, त्याच्यामध्ये इतिहासाचे प्रश्न असेल, भूगोलाचा सुद्धा प्रश्न असेल, अभयारण्याच्या संदर्भात जर प्रश्न विचारला तर भूगोलाचा असेल। ओके, अशा पद्धतीने इथे विचारले जातात। सायन्सचे सुद्धा प्रश्न विचारले जातात। जर प्राण्यांचं वर्गीकरण असेल तर सायन्सचा प्रश्न आहे, म्हणजे तो जीएससी रिलेटेड आहे। जीकेसी रिलेटेड, जीएससी रिलेटेड, मराठी आणि इंग्लिश भाषिक नॉलेजशी रिलेटेड आणि मानसशास्त्राच्या उपयोजनाशी रिलेटेड, असे करून 80 मार्क्स प्लस 120 मार्क्स असा असतो तुमचा पेपर 200 मार्क्सचा। आता या 200 मार्क्समध्ये 150 पेक्षा जास्त मार्क्स कसे मिळेल, हा एक प्रश्न उपस्थित होतो। 200 पैकी 150 प्लस मार्क्स मिळवणे गरजेचं आहे यावेळेस। त्याच्या मागचं कारणही तुम्हाला सांगतो। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमी जास्त 15,000पेक्षा जास्त मुलं पास झालेले आहे। त्याच्या मागचं कारण असं की आपले जे प्रश्न आहे, जे मॅथमॅटिक्स 30 मार्काचं असतं, टीईटीचं सांगत आहोत। टीईटी 2021 मध्ये आपल्या क्लासमधलेच प्रश्न जास्तीत जास्त उतरलेले आहे, हे मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो। 30 पैकी 30 क्वेश्चन्स मी संभाव्य सिरीजचे ऑलरेडी शिकवलेले होते, कारण माझ्याकडे प्रूफ आहे। ओके, 30 पैकी 30 मार्क्स बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाले, म्हणजेच काय झालं की बरेचसे विद्यार्थी पास झाले आणि आता कॉम्पिटिशन टफची आहे।
कारण या 200 पैकी 150 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत, तरच तुम्ही ड्युटीवर लागणार आहात. का आणि कसे मिळणार आहेत? मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग मध्ये जर तुम्ही टाइम मॅनेज केला तरच तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहे. बऱ्याचशा मुलांचा अभ्यास मराठीचा झालेला असतो, इंग्लिशचा झालेला असतो, मानसशास्त्राचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय सुद्धा झालेला आहे. हे जे नॉलेज आहे मराठी, इंग्लिश आणि मानसशास्त्राचं, यामध्ये तुम्हाला सुद्धा रिव्हिजन करणे गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला फक्त मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगच्या संदर्भातच बॅच पाहिजे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी आणि इंग्लिश हे सुद्धा महत्त्वाचे मित्रांनो. जर आपण याच्याकडेच लक्ष दिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळेल 120 पैकी 120. परंतु 80 मार्काचं काय? 80 मार्कामध्ये हे मराठी आणि इंग्लिश याचं तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचं झालंच आहे असं समजून जाऊ आपण. मात्र याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन होणे गरजेचं आहे. मानसशास्त्राचं अख्खं पुस्तकच्या पुस्तक जरी पाठ असेल तर जैसे ते प्रश्न विचारले जाणार नाही, त्या मानसशास्त्रावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो. मग त्याचं युटिलाइज अर्थात उपयोजन कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाईल ते याच्यामध्ये असतं. जीके आणि जीएस हा जो पार्ट आहे, कितीही अभ्यास केला तरी सुद्धा जेवढे मार्क्स मिळायचे तेवढेच मिळणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी बरंचसं माहीत असतं जीके, बरंचसं माहीत असतं जीएस. हा पार्ट्स आपल्याला आपण जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन वेगवेगळे देत असतो त्याच्यामध्ये आपला क्लिअरच झालेला असतो. सो मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र, जीके आणि जीएस हा 80 मार्काचा हे याची जर तुम्ही चांगल्या पद्धतीने रिव्हिजन केली तर या 80 पैकी तुम्हाला 60+ मार्क्स मिळू शकतात. आणि हे जे 120 मार्क्स आहे, 120 पैकी काही विद्यार्थ्यांना 120 मार्क्स मिळेल, परंतु तुमचा टाइम मॅनेज झाला पाहिजे. जर टाइम मॅनेज झाला तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्यच नाही. एवढं फक्त लक्षात घ्या. टाइम मॅनेज कसा करावा? ज्या क्लासेसमध्ये फक्त सेकंदाचा विचार करत असेल तर तो क्लास नव्हे. त्या ठिकाणी तुम्हाला नॅनो सेकंदचा जर विचार होत असेल तरच तो क्लास महत्वाचा आहे. नॅनो सेकंद करत करत तुमचाला 1 सेकंद वाचणार आहे, 1 सेकंद करत करत तुमचाला 1 मिनिट वाचणार आहे. म्हणजेच काय की विदिन सम लिमिटमध्ये, विदिन सम काही वेळामध्ये तुम्ही हे 120 मार्क गेन करू शकता. ओके, 120 पैकी जर तुम्हाला 100 मार्क्स मिळाले आणि यामध्ये 80 पैकी तुम्हाला 60 मार्क्स मिळाले तर 160+ मध्ये तुम्ही जाताय. आणि हे पॉसिबल आहे मित्रांनो. पॉसिबल केव्हा असेल? जर तुम्ही टाइम मॅनेज केला तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज पॉसिबलच नाही. आणि ही पॉसिबिलिटी अर्थात हे जो कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगत आहो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की टाइम लिमिट कसा आपल्याला गेन करायचा आहे, टाइमला महत्त्व कसं द्यायचं आहे ते आता तुम्हाला सांगतो. बघा, टाइमच्या संदर्भात असं सांगतो की टाइम कसा सेव्ह करायचा. 2 गोष्टी आहे आपल्याकडे. एक पहिली गोष्ट आहे शॉर्ट्स, SHORTS, शॉर्ट्स. शॉर्टला तुम्ही ट्रिक्स असं म्हणता, ट्रिक्स. ओके, हे जे शॉर्ट्स आहे अर्थात ट्रिक्स आहे, हे शॉर्ट जे आहेत सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो. बघा कसे, जर सोयनसो क्वेश्चन्स असेल तर या सोयनसो क्वेश्चनमध्ये फॉर एक्झाम्पल हा पहिला क्वेश्चन आहे आणि हा जर समजा सरळ व्याजाशी रिलेटेड असेल, सरळ व्याजाशी रिलेटेड, आणि सरळ व्याजाशी रिलेटेड असेल ते बरेचसे जण फॉर्म्युला वापरतात, राईट आहे, फॉर्म्युला वापरतात. ओके, बरेचसे जण फॉर्म्युला वापरतात PRT डिवायडेड बाय 100 = निघालं सरळ व्याज. ठीक आहे ना, सरळ व्याज निघालं, यूज करतो. नाहीतरी 1000 जरी ट्रिक्स काढल्या तरी त्याच्या मुळात ह्या फॉर्म्युलाच असतो, हे विसरून जाता कामा नये. मात्र आपल्याला क्वेश्चन जसा असेल त्या क्वेश्चनवरच व्हिज्युअलाइज म्हणजे दृष्टीवत काही गोष्टी लक्षात घेऊन आपण माइंड कॅल्क्युलेशन करून सुद्धा आन्सर काढू शकतो. म्हणजेच काय, फक्त बघितल्याबरोबर सुद्धा आन्सर आपण क्लिक करू शकतो. ते जर स्किल तुम्हाला अवगत करायचं असेल तर माझा क्लास आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे. क्लासमध्ये काय घेण्यात येणार आहे? क्लासमध्ये तुम्हाला शॉर्ट्स सांगण्यात येणार आहे, क्लासमध्ये तुम्हाला ट्रिक्स सांगण्यात येणार आहे, या क्लासमध्ये तुम्हाला मराठीचं फुलफिल नॉलेज देण्यात येणार आहे, इंग्लिशचं फुलफिल नॉलेज देण्यात येणार आहे, मानसशास्त्राचा उपयोजनात्मक प्रश्न विचारले जाणार आहे, जीएस आणि जीकेच्या संदर्भात 100 पेक्षा जास्त पॉईंट तुमच्यावाले मी क्लिअर करून घेणार आहोत. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला स्पष्टता सांगतोय की बघा, पहिली बॅच आहे आणि 30 माझी बेसिक नेहमीसाठीची बॅच आहे. ओके, ही बॅच आहे. या बॅचमध्ये 2022ची बॅच आहे, स्टडी टेट म्हणून प्रोग्राम टाकलेला आहे. मी आहे सावंत सर. त्याच्यामध्ये 7709119501 हा एक व्हॉट्सअप नंबर आहे.
त्याच्यानंतर 8080756971 हा कॉलिंगचा नंबर आहे. ओके, दोनपैकी एका याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि व्हॉट्सअप फक्त 7709119501 वर तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट शिकवल्या जाणार आहे, कारण माझा सब्जेक्ट इंग्लिश आहे. इंग्लिश जर माझा सब्जेक्ट असेल तर मी कशाला दुसऱ्याला देऊ, हा एक प्रश्न उपस्थित होतो. मराठी मी पॅशनेटली शिकवतो, मग मी कशाला दुसऱ्याला करू. म्हणजेच हे जे दुसरे आहे या ठिकाणी जर मीच ते शिकवणार असेल तर दुसऱ्याचं काही काम नाही. त्या ठिकाणी मी प्रूफ करून दाखवलेलं आहे मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगच्या संदर्भात. आता प्रश्न उरला की मराठी आणि इंग्लिशचा. हे दोन्ही जर तुम्हाला बघायचे असेल तर माझं दुसरं यूट्यूब चॅनल आहे MPSC स्मार्ट लर्निंग. MPSC स्मार्ट लर्निंग. ओके, लर्निंग या चॅनलवर तुम्ही जा, तिथे तुम्हाला डेमो लेक्चर माझ्याला दिसून येणार आहे. डेमो लेक्चर म्हटल्यापेक्षा TET मध्ये जशा पद्धतीने मी शिकवलं त्याचे लेक्चर तुम्हाला तिथे मराठीचे मिळून जाईल, GKचे मिळून जाईल, GSचे मिळून जाईल आणि सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिशचे सुद्धा लेक्चर मिळून जाईल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ती पुष्टी मी तुम्हाला देऊ शकतो की मी इंग्लिश सुद्धा शिकवतो, मराठी शिकवतो आणि अदर जे सब्जेक्ट शिकवतो पॅशनेटली शिकवतो. ओके, म्हणूनच मी या ठिकाणी ऑल सब्जेक्ट टाकलेला आहे. ऑल सब्जेक्टची स्पेशली बॅच आपली स्टार्ट झालेली आहे आणि आज आपण त्याच्या संदर्भात डेच्या 10च्या संदर्भातील सर्वच्या सर्व क्वेश्चन्स घेणार आहोत. त्या बॅचला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर निश्चितचपणे तुम्ही 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय करा. डायरेक्टली प्रत्यक्ष तुम्ही कॉल करा. निश्चितचपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन सांगण्यात येणार, ज्या म्हणजे तुमचा जो वे आहे तो ब्राईट आणि ब्राईटच राहावा या दृष्टिकोनातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. मग त्यानंतर जर तुमचा प्रश्न असेल की क्लास जॉईन करायचा की नाही. ओके, आता सेकंड काय आहे, ऑल सब्जेक्टच्या टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी ओपन करून देण्यात आलेल्या आहे. ऑल सब्जेक्टच्या टेस्ट सिरीज मित्रांनो, याच्यामध्ये जेवढे काही मी इथे शिकवतो लगेच तुम्हाला PDF सेंड करतो. PDF बघा, क्लासचे विद्यार्थी आहे त्यांना माहीतच आहे की लगेच तुम्हाला PDF सुद्धा सेंड केल्या जातात मित्रांनो. या PDF मध्ये त्या दिवशी काय शिकवलेलं असतं ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स, तिथे 30 क्वेश्चन्स मी घेत असतो एका PDF मध्ये. ओके, आता हे कसे घेतो की एक टाईप घेतो जो की टार्गेट केलेला असतो 2017च्या अभियोग्यते परीक्षेमधला. हा पार्ट आपण अर्धाच घेणार आहोत कारण की आपल्याला संभाव्य सिरीज सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. मग हा जो टाइप्स आहे हा स्वयंसो टाइप्स आपण टार्गेट केल्यानंतर यावर तुम्हाला 5 क्वेश्चन्स सरावाचे देण्यात येतात. 5 क्वेश्चन, किती क्वेश्चन्स तर 5 क्वेश्चन सरावाचे देण्यात येतात. ओके, म्हणजे 1 आणि 5 किती झाले 6, असे डेली मी 5 टाइप्स एका PDF मध्ये कव्हर करतो. हे 6 पंच किती होतात 30, म्हणजे 30 क्वेश्चन्स तुम्हाला एका PDF मध्ये मिळतात मित्रांनो. झालं. त्यानंतरचा प्रश्न उपस्थित होतो की याचं उपयोजन होण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट आवश्यक आहे. सो तुम्हाला लगेच या संदर्भातील टेस्ट ह्या सस्पेन्सली पाठवण्यात येतात. मग त्याच्यामध्ये ज्या टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये 10 क्वेश्चन्स असतात. त्या 10 क्वेश्चन्स हे तुम्हाला ऑनलाईन सोडवावं लागतात, ज्याला 5 मिनिटाचा वेळ असतो. 5 मिनिटाचा वेळ. काही विद्यार्थी म्हणतात की सर फास्टमध्ये हे टेस्ट लगेच निघून जातं. हो, कारण त्याला टाइम लिमिटेशन लावलेलं आहे. टाइम लिमिटेशन यासाठी लावलेलं आहे की आपल्याला टाइम गेन करायचा आहे. TIT 2022 मध्ये सर्वात महत्त्वाचा इश्यू आहे तो म्हणजे टाइम लिमिटेशन. टाइम तुम्ही गेन करत असाल तरच तुम्ही TIT क्वालिफाय होऊ शकता चांगल्या मार्काने. सो याला 10 क्वेश्चनला 5 मिनिट वेळ देण्यात आलेला आहे. मग हे निघून गेल्यानंतर मग त्या टेस्टचा तुम्हाला काय उपयोग राहणार आहे, काहीच उपयोग राहणार नाही. मग त्याच्यासाठी आपण या टेस्टच्या PDF सुद्धा तुम्हाला सेंड करतोय. हे जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही स्टडी टेट म्हणूनच प्रोग्राम आहे. सर्व विषयाच्या 500 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सो या बॅचला तुम्ही जॉईन व्हा आणि टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्ही उपयोग करून घ्या, जेणेकरून ही कसोटी आहे आपली कॉम्पिटिशन. आतापर्यंत TETची जी कॉम्पिटिशन होती ती फक्त स्वतःशी होती, मात्र ही जी कॉम्पिटिशन आहे आपल्यासारख्या दुसऱ्या स्टुडंट्स सोबत राहणार आहे. सो आय रिक्वेस्ट यू जॉईन माय क्लास अँड ही सिरीज सुद्धा तुम्ही लावू शकता. ओके, आपण आता पुढे जाणार आहोत. डे 10 आपण लक्षात घेणार आहोत. या डे 10 मध्ये आपण काय शिकलो त्या संदर्भातील आपण हा रेकॉर्ड करत आहोत. किती टक्के सरळ व्याजाने ₹750 ही रक्कम 5 वर्षामध्ये ₹900 होणार आहे. ऑप्शन नंबर 1 5%, 3%, 4% आणि 6%.
खूप इझी आहे मित्रांनो. बघा, किती टक्के व्याजदराने म्हणजे टक्के विचारण्यात आलेले आहे. व्हॉट? सरळ व्याजाने रुपये 750 ही रक्कम, म्हणजे रक्कम किती आहे? 750 आहे. 5 वर्षामध्ये रुपये 900 होईल. 500 रुपयाची रक्कम 5 वर्षामध्ये 900 होईल. म्हणजे 900 काय आहे तर रास आहे. 900 काय आहे तर रास आहे. तुम्हाला माहित आहे, रास मधून जर मुद्दल वजा केली तर सरळ व्याज सापडते. याच्यामध्ये सरळ व्याज देणं नाही आहे. सो आपल्याला ते फाइंड आउट करावं लागतं. 900 वजा 750 आपल्याला करावं लागेल. 900 वजा 750 केल्यानंतर या 900 मधून 750 वजा करा, 150 राहतात. याचं वालं काम संपलं. याच्या डोक्यावर फक्त 150 घ्या. काय घ्या? 150 घ्या. आणि या 750 आणि 5चा करा गुणाकार. म्हणजे आपण कसं आलो? हे जे 150 आहे डिवायडेड बाय 750 गुणिले 5 आलो. ओके. मात्र एक गोष्ट इथं सर्वात महत्वाची आहे. 900 वजा 750 म्हणजे 150 घेतले. या 150ला 2 शून्य अटॅच करायचे आहे. 2 शून्य अटॅच केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला भाग द्या. हे 2 शून्य अटॅच करायचेच आहे, हे विसरता कामा नये. आता भाग देऊया. हा शून्य कटला, हा शून्य कटला. ठीक आहे सर. 5 एक 5, 5 3 15. नंतर हे 2 शून्य आपण घेतले. ओके सर. त्याच्यानंतर 300 भागिले 75 आहे. 75 एक 75, 75च्या दुप्पट 150 आणि त्याच्या चौपट 300. किंवा नाही जर समजलं तर 25 3 75, 25 एक 25, 30 मधून 25 गेले, उरले 5, झाले 50, 25 दोन्ही 50, 3 एक 3, 3 चूक 12. म्हणजे आन्सर येते 4%. काय केलं मित्रांनो आपण? 900 मधून 750 वजा केले, जे की 150 येतं, ते याच्या डोक्यावर ठेवले, 2 शून्य अटॅच केले आणि मग हा असा भाग दिला. म्हणजे 15,000 डिवायडेड बाय 750 गुणिले 5 जर केलं तर डायरेक्टलीच राईट आन्सर आलेला आहे 4%. ओके. बघूया 4% आहे का तर. बघा, राईट आन्सर आहे 4%. सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. किती टक्के सरळ व्याजाने रुपये 500 ही रक्कम 4 वर्षामध्ये रुपये 600 होईल? हे जे 600 आणि 500 आहे याच्यावर काय करावं लागेल? वजाबाकी केली तर 100 आली. याला 2 शून्य अटॅच केले. म्हणजे एवढंच फक्त आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके सर. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. त्याच्यानंतर 5 एक 5, 5 दोन्ही 10, हा शून्य इथं गेला, 20 झाले. 4 एक 4, 4 पंचे 20, म्हणजे 5% असं राईट आन्सर येतं. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, बी राईट आहे. थर्ड क्वेश्चन. किती टक्के सरळ व्याजाने रुपये 850 ही रक्कम 5 वर्षामध्ये रुपये 1020 होणार आहे? ओके. तर या ठिकाणी जर लक्ष घेतलं तर सरळ आपल्याला किती टक्के सरळ व्याजाने यामध्ये आपल्याला वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी करत असताना हे 850 डायरेक्टली इथं अशीच वजा करा. सो वजाबाकी आपल्याला होऊन जाणार आहे 7 आणि 5 12, हात 16 1, 10तून 9 गेले 1 राहिले, म्हणजे 170 असं येतं. हे 170 डायरेक्टली उचलायचे आणि याच्या डोक्यावर नेऊन ठेवायचे. 170 त्याला 2 शून्य अटॅच करायचे. या दोनचा काय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे एवढा भाग जर तुम्ही सॉल्व्ह केला तर निश्चितचपणे आपलं राईट आन्सर पर्सेंटेज येणार आहे. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. ओके. 5 एक 5, 5 3 किती? 15. 17 मधून 15 गेले, उरले 2, ते इथे अटॅच करायचे, झाले 20. 5 एक 5, 5 चूक 20 आणि हा शून्य इथं, म्हणजे 340 आले. आता 340 भागिले 85 आहे. सो यामध्ये सुद्धा तुम्ही भाग देऊ शकता. जसं की बघा, 5ने जरी भाग दिला तर 5 एक 5, उरले 3 झाले 35, 5 7 35 म्हणजे 17 आले या ठिकाणी. ओके. या ठिकाणी सुद्धा 5चा भाग देऊ शकता. 5 सकम 30, उरले 4 झाले 40, 5 8 40 म्हणजे 68 आले. देन 68 भागिले 17चा ॲट लास्ट भाग द्यायचा आहे. 17 एक 17, 17 दोन्ही 34 आणि 17 चूक 68 म्हणजे 17 चूक 68 म्हणजे 4% राईट आन्सर येतं. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, सी राईट आहे का तर? येस सर, सी राईट आहे. फोर्थ क्वेश्चन. किती टक्के सरळ व्याजाने रुपये 925 ही रक्कम 8 वर्षामध्ये रुपये 1369 होईल? खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. आता हे जे 925 आहे इथून वजा करा 925 आणि ही जी रक्कम आहे याच्या डोक्यावर नेऊन ठेवायची आहे. 9तून 5 गेले 4 राहिले, 6तून 2 गेले पुन्हा 4 राहिले आणि 13तून 9 गेले पुन्हा 4 राहिले, म्हणजे 444 याच्या डोक्यावर ज्यावेळेस आपण नेऊन ठेवतो आणि याला काय 2 शून्य अटॅच करायचे. सो भाग सुद्धा आपण देऊ शकतो. 8 एक 8, 8 पंचे किती? 40, उरले 4 झाले 44, 8 पंचे 40,
8 पंचे 40, पुन्हा 4 उरतात म्हणून इथं होतात 40, 8 पंचे 40 आणि हा 0 इथं. सो आता या ठिकाणी 5550 आणि 925 आलेला आहे. आता आपण 5चा जरी भाग दिला तर राईट आन्सर येतं. 5 1 5, 5 1 5, 5 1 5 आणि हा 0. ओके, 5 1 5, 9तून 5 गेले उरले 4 झाले 42 झाले. 5 8 40 उरले 2 झाले 25, 5 5 25. ओके झालं, म्हणजे 185 आले. पुन्हा आपण 5चा भाग दिला तरी काही वावगं ठरणार नाही. आपण पुन्हा 5चा भाग देऊ, कारण इथे सुद्धा 5चा जातो आणि इथे सुद्धा 5चा जातो. 5 3 किती 15, 18 मधून 15 गेले उरले 3 झाले 35, 5 7 35 झालं 37 आले. आता या ठिकाणी 5 2 10, 11 मधून 10 गेले उरला 1, पुन्हा झाले 11, 5 2 10, पुन्हा 1 उरला झाले 10 आणि 5 2 10, 222 झाले. आता जर इथं केलं तर 222 भागीला जर 37 घेतलं तर 7चा पाढा जर आपण म्हणत गेलो तर 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 सकम 42, 7 सकम 42 म्हणजे 37 1 37, 37 सकम 222च येतं. नाही तर करून बघा, 37 सकम साइन 7 किती 42, 4 आले हातचे, साइन 3 18, 18 आणि 4 होतं 22 म्हणजे 222 आले. सो 37 1 37, 37 सकम किती येतं 222. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, कारण 6% असं राईट आन्सर आलेला आहे. बघा 6% आहे. 5वा क्वेश्चन आपण लक्षात घेऊ. किती टक्के सरळ व्याजाने रुपये 1050 ची रक्कम 6 वर्षामध्ये रुपीज 1365 होईल? ऑप्शन तुमच्या पुढे आहे. आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे की या ठिकाणी हे जे 1050 आहे याच्यातून आपल्याला वजा करायचे आहे. वजा केल्यानंतर हे 5 येतं, याच्या ठिकाणी 1 येतं, हा 3 आहे म्हणजे 315 झाले मित्रांनो. हे जे 315 इथून कट करून याच्या डोक्यावर नेऊन ठेवायचे. 315 झालं. आता हे सॉल्व करा ना, खूप इझी आहे. आता इझी आहेच, मग त्या पद्धतीने कशा पद्धतीने सॉल्व करायचं सर, तर तेही तुम्हाला सांगतो. इथे 5चा भाग जर दिला आपण, 5 सकम किती होतं 30, उरला 1 झाले 15, 5 3 15, 63 आले. इथं 5 2 10, 5 1 5 आणि हा 0 झाला. ओके, आता या ठिकाणी सुद्धा आपण भाग देऊ शकतो. बघा आता इथे कशाचा भाग जाणार आहे 3चा, 3 2 6, 3 2 6 आणि 3 1 3, 21 आले. आता इथे आता इथे जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी 2 0 अटॅच करायचे असतात. सो 21 चे किती झाले, मग 21 झाले. 21 आपण इथं डायरेक्टली आता 21 लक्षात घेऊ. झालं. आता या दोननं पुन्हा भाग जातो किंवा मग याला 0 कट झाला, याचा 0 कट झाला. 21 1 21, 21 10 हे 210, बे 1 बे, बे 5 10 म्हणजेच 5% राईट आन्सर येतं. ओके, हे जर तुम्हाला सुपरफास्ट काढायचं असेल तर इथं तुम्ही डायरेक्टली इथं डायरेक्ट 1050 जर घेतले तर एक इथे 5 येतात, इथे 1 येतात, इथे 3 येतात म्हणजे 315 आपण घेतले. 315 घेतले, इथं 2 0 अटॅच केले, हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. आता आपण भागही देऊ शकतो या ठिकाणी. 6 1 6, 6 5 30, उरला 1 झाले 15. त्याच्यानंतर 6चा जर भाग दिला तर साइन 2 12 होतं, 15तून 12 गेले उरले 3, पुन्हा 30 झाले. तर 6 1 6, 6 5 30 येतं, 525 येतं. आता 525 आणि 105 याचा जर डायरेक्टली भाग दिला तर 105 1 105 त्याच्याले 5 पट म्हणजे 525 येतं. 105 गुणिले 5 म्हणजे 525 येतं. सो 5% राईट आन्सर येतं. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा सी राईट आहे. 6वा क्वेश्चन. किती टक्के सरळ व्याजाने रुपये 150 ची रक्कम 2 वर्षामध्ये रुपये 171 होणार आहे? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट राईट अँड ब्राईट आन्सर. याच्यातून 150 वजा करायचे. 150 जर वजा केले तर इथं 21 राहतात. हे जे 21 आहे कट करायचे, या ठिकाणी नेऊन ठेवायचे. इथं 2 0 अटॅच करायचे, इथं मल्टिपल करायचं, भाग द्यायचा. 0 0 कॅन्सल. आता निश्चितचपणे आपण इथं 2चा भाग देऊ शकतो. बे 1 बे, बे 1 बे. ओके, 1ला भाग जात नाही म्हणून इथं 0 घेतला आणि बे 5 10, 105 आले. आता 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 सकम 90, 15 7 105. सो 15 7 डायरेक्टली 105 आपण म्हटलं तर 7% राईट आन्सर येतं. आपण चेक करूया की राईट आहे की रॉंग आहे. तर राईटच आहे. ओके, अशा पद्धतीने पहिला टाइप्स आपण लक्ष घेतला आणि त्यावर 6 आपण क्वेश्चन तयार केले. आता तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये हेच क्वेश्चन 10 मिळणार आहे. अशाच पद्धतीचे 10 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले
अर्थातच सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही रिवाइज केले तर तुम्हाला त्यामध्ये तुमचा टाइम पण गेन होणार आहे आणि तुम्हाला मार्क्स सर्वाधिक मिळणार आहे. अशा पद्धतीच्या टेस्ट पण असणार आहे. ओके, सेकंड बघा आता सेकंड टाईप. याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, 8च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे. सरासरी विचारण्यात आलेली आहे. गुणिते म्हणजेच पट होतं, म्हणजे पाढ्याशी रिलेटेड आहे. पट अर्थात पाढ्याशी रिलेटेड आहे. ओके, पाढ्याशी रिलेटेड. आता आपल्याला काय करायचं, 8चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा आहे. 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे 8 मध्ये 16 हे करायचे, 8 + 16. 8 एक 8, 8 2 16, 3 असलं तर 8 3 24. ओके, याची बेरीज करायची. याची बेरीज होतं 24. 24च्या निम्मे म्हणायचं 2, म्हणजे 24च्या निम्मे येणार आहे 12. 24 डिवायडेड बाय 2 घेतलं तर 12 आहे. तर 12 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपण काय केलं, 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे 8चा पाढा 2 पर्यंत म्हणा, त्याची ऍडिशन करा असं त्याचा मतलब आहे. 8 एक 8, 8 2 16, 8 आणि 16 म्हणजे 24. 24च्या निम्मेमध्ये 12. 12 ही त्याची काय येतं, सरासरी येतं. 2च का घेतले, कारण ह्या 2 संख्या आहेत. सरासरीमध्ये संख्या विचारात घ्याव्या लागतात. 8 आणि 16 ह्या 8च्या गुणितामध्ये 2 संख्या आलेल्या आहे. 8 आणि 16 ह्या 2 संख्या आहे, म्हणून खऱ्या अर्थानं 24/2 घेतलं. अर्थातच राईट आन्सर येतं मग 12. 24/2 म्हणजे 12. सो 8च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे 12. बघूया 12 आहे का, तर राईट आहे. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी सुद्धा खूप इझी आहे. व्हिज्युअलाइज तुम्ही आन्सर काढलेले असेल. 6च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे. 6च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी म्हणजे 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणजे 6 आणि 12 किती झाले, तर 18 झाले. 18च्या निम्मे किती येणार आहे, तर 9 येणार आहे. सो सरासरी येणार आहे 9. ओके, इट्स व्हेरी इझी. 9. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन असाच आहे. 7च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी आहे. 7च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी काय आहे, तर 7 एक 7, 7 दोन्ही 14 आणि 7 त्रि 21. 1 आणि 4 5, 5 आणि 7 12. हा चला 1, 3 आणि 1 4, म्हणजे 42 आले मित्रांनो. 42 हे 3 आहे म्हणून भागेले 3. 3 एक 3, 3 एक 3, उरला 1 झाले 12. 3 चूक 12, अर्थात 14 त्रि 42 म्हटलं तरी चालतं. तर आन्सर येतं 14. यामध्ये तुम्हाला विजन सांगतो की जर 7चा पाढा तुम्ही 7 एक 7, 2 14, 7 त्रि 21 जर आलं, इथे जर 3 गुणिते जर विचारले तर मधली जी संख्या आहे ते राईट आन्सर असतं. तेच खऱ्या अर्थाने त्याची सरासरी असतं. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, चौथा क्वेश्चन. 8च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी किती. 8च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी 8 एक 8, 8 2 16, 8 त्रि 24, म्हणजे 16 हे राईट आन्सर येतं. कसं येतं की याची जर बेरीज केली, 4 आणि 6 10, 10 आणि 8 18 येतं. हातचा वाला 1, 3 आणि 1 किती येतं, 4, 48 आले. 48 आणि गुणिते किती 3, म्हणजे सरासरी काढण्यासाठी संख्या किती विचारात घ्यावं लागतं. सो डिवायडेड बाय इथं 3 येतं. 3. आता 3 एक 3, 3 एक 3, उरला 1 झाले 18, 3 सकम 18, म्हणजे 16 आन्सर येणार ना रे. म्हणजेच तुम्हाला जे मी ट्रिक सांगितली, जे मी शॉर्ट सांगितलं, काय सांगितलं की 8चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 8 एक 8 2 16, 8 त्रि 24, 3 गुणित जर असेल तर मधली जी संख्या असते, मधली जे पट असते तेच राईट आन्सर येतं, तेच त्या गुणिताची सरासरी निघतं. सो 16 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन. 4च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे. 4च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी काय येणार आहे, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 8 आणि 4 किती 12, 12च्या निम्मे येतं 6. 6 हे राईट आन्सर येतं, कारण 8च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी येणार आहे 6. ओके, राईट आन्सर 6. पाचवा क्वेश्चन. 13च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे. 2 गुणितांची जर म्हटलं तर 13 एक 13, 13 दोन्ही किती येतं, 26 येतं. पहिल्या 2 गुणितांची सरासरी विचारण्यात आलेलं, सो आपल्याला बेरीज करावं लागेल. 6 3 किती येतं, 9, आणि इथे किती येतं 3, म्हणजे 39 आले मित्रांनो. ओके, 39 आले. ह्या 2 गुणित आहे म्हणून डिवायडेड बाय 2 आपल्याला करावं लागेल. डिवायडेड बाय 2 आपल्याला करावं लागेल. मग 39/2 जर म्हटलं तर राईट आन्सर तुमच्या पुढे आहे 19.5. 19 दोन्ही किती होते, तर 38 होते. 0.5 आणि 0.5 म्हणजे 1 होतं, असे करून 39 होता. ते नाही समजलं तर असा भाग द्या, बे 1 बे, बे 1 बे. 3 2 गेले, उरला 1 झाले 19. नंतर बे 1 बे, बे 9 18. 19 मधून 18 गेले, उरला 1, उरला 1. 1 चे 10 केले म्हणून पॉईंट केला, तर बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 19.5 हे राईट आन्सर येतं, ती सरासरी येतं. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा राईट आहे.
अशा पद्धतीने आपण सेकंड सुद्धा सिरीज